संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय 4 श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रयाय नमः। श्री गुरुचरित्र कामधेनो सांगतले मज विस्तारोनी अध्यापिन ध्याये माझे मनो आणि का आवडी होतसे। तू हा प्रश्न केलासी संतोष माझ्या मनासी उल्हास होत सांगावयासी। गुरुचरित्र कामधेनो पुढे वाढला अनंत महिमा सांगत असे अनुपमा। श्री गुरु आले गानगा ग्रामा राहिले संगमे गुप्त रूपे। तया ग्रामी विप्रयक राहत असे दरिद्रेक भार्या त्याची पतिसेवक पतिवर्ता शिरोमणी। वर्तत असता दरिद्रोशी असे एक वांज महिषीशी व्यसन घाली तियेसी दंतहीन अतिवृद्ध। वर्तत असता एके दिवशी न मिळे वरु ब्राह्मणासी घरी असे वांज महिषीसी नेले नाही मूर्तिकेसे। तया विप्र मंदिरासी श्री गुरु आले भिक्षेशी विप्र गेला याची गुर्तीसी वनिता त्याची घरी असे। श्री गुरु आले भिक्षेप्रत पतिवर्ता आली धावत साष्टांग करी दंडवत करती झाली तयेवेळी। उत्तम धान्य घरी बहुत घेऊन येती पती त्वरित। श्री गुरुसी बैसा म्हणत पिढे घातले बैसा बया। श्री गुरु म्हणती तियेसी तुझद्वारी असता महिषी शिर कावनो घालेशी भिक्षेशी नाही वरु म्हणून या। विप्रवणिता करी नमन वांज महिषी दंतहीन गाभा न वाचे कौनी परी रेडा म्हणीन पोषितो। श्री गुरु म्हणती तेसी मित्या बोला आम्हासी दरिद्र जाओनी महिषीशी आणि दोहोनी क्षीर आम्हा। ऐकोनी श्री गुरुवचन विप्रवणिता जाता क्षण क्षीर दमली संतोषन पात्रे दोन भरली तयेवेळी। क्षीर अग्नित तापोनी घेऊन आली क्षीर भरण श्री गुरुना ते केले प्राशन अति संतोष करुणिया। संतोषिनी गुरुमूर्ती वर देती अतिप्रीती तुझे घरी अखंडित लक्ष्मी राहे निरंतर। श्री गुरु गेले संगमासी वार्ता पसरली महिषीशी कळली तया राजास। कुस्मी नामे ग्रामासी होता एक तापसी त्रिविक्रम भारती नामेसे तीन वेद जाणतसे। नेते मानस पूजा करी ध्यानी सदा नरहरी ऐकले तयाने गाणगापुरी असेच नरसिंह सरस्वती। ऐकोनी राजा संतोषाला नाना अलंकार करते झाला हत्ती अशोपाय दळा शृंगार केला तयेवेळी। समारंभ केला थोरू पालखीत बैसले श्री गुरु नाना परी वाद्य गजरू करुणिया निघाले। ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया कुसुमी ग्रामासी येती त्रिविक्रम भारती करीत होता मानस पूजा। तप केले बहुत दिवस पूजा केली तुझी मानस आजी आली का फळास मूर्ती साक्षात भेटली। ऐसे परी श्री गुरुसी स्तुती केली भक्तीसी श्री गुरुमूर्ती संतोषी झाली निज मूर्ती एक। ऐसा परमपुरुष गुरु त्याजे जे कोणी म्हणती नरू तेची पावती यमपरू सप्तजन्मपर्यंत। गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुची होय गिरजा मनो वेदशास्त्र पुराण बोलती हे प्रसिद्ध। या कारणे श्री गुरुशी शरण जावे निश्चयशी विश्वासावे माझ्या बोलासी लीन व्हावे श्री गुरुचरणी। पुढे अपूर्व वर्तिले एक शिष्य नामधारक विदुर नामे नगर एक होता राजा यवन तेथे। महाकुर महादोषी सदा करी जीवहंसी चर्चा करावी ब्राह्मणासी वेद म्हणवी आपणा पुढे। वेदशास्त्री निपुण दरव्यावरी घेऊन मन भेटीसी जाती ब्राह्मण वेद म्हणते यवना पुढे। येणे परे वर्तमाने वर्तत असता एके दिनी मंदभाग्य विप्रदोनी येऊनी भेटली राया। राजा म्हणे समस्तसी चर्चा करावी तुम्ही यासी जे जिंकती तर्केसी त्यासी अपार द्रव्य देऊ म्हणे। गावोगावे हिंडती जयपत्रे लिहून घेती ऐसे कवन असे शक्ती तया सन्मुख उभे राहावे। समस्त नगरे इंडते पुढे गेले दक्षिणपंथ भीमा तरी असे विख्यात कुसुमी ग्राम उत्तम। येथे होता महामुनी त्रिविक्रम भारती म्हणून त्याचे येथे वेदतेने अनेक शास्त्रीय अभिज्ञतो। महामुनी कीर्तिमंत म्हणून सांगती जन समस्त ऐकती द्विजय मंदोमत गेले तया मुनीपासी। जाऊनी म्हणती तयासी त्रिवेदी ऐसे म्हणवीसी चर्चा करावी आम्हासी अथवा द्यावे हरिपत्र। त्रिविक्रम महामुनी घेऊन याला विप्र लागुनी गाणगापूर भुवनी श्री गुरु सन्मुख। श्री गुरु म्हणती विप्रासी कवन आले ते कार्यासी वाद कासयामासी लाभ काय वादे तुम्हा। श्री गुरु उपदेशिती त्यासी परी तेन जानसी गर्वे असे मानसी न ऐकती तयाचे। किती प्रकारे विप्रासी श्री गुरु सांगती हितासी न ऐकती द्विजतामसी म्हणती वाद का पत्रे देणे। ऐसे उत्तर ऐकोनी कानी कोप करती श्री गुरुमुनी जैसे तुमच्या अंतकरणी तैसे सिद्धी पावसी म्हणती। तैसे विप्र मंदमंत श्री गुरु न ओळखत बळे आपुले प्राण देत दिवांदत द्विज देखा। इतके वर्तत ते अवसरी श्री गुरु देखती नरसी धुरी अशी शिष्याशी म्हणती पाचारी कवन जातो मार्गस्थ। श्री गुरु वचन ऐकोनी गेले सेवक धावनी त्या नरा ते पाचारुनी आणिला गुरु सन्मुख। गुरु पुस्ती त्यासी जन्म कवन जातेसी तो वृत्तांत सांगमसी म्हणून पुस्ती तयेवेळी। श्री गुरु वचन ऐकोन सांगे आपण जातीहीन मातंग नाम म्हणून स्थान आपुले बहिर्ग्रामी। ऐसे कृपाळाव परमपुरुष दृष्टी केली सुधारस भासी लागता परिस सुवर्ण होता काय वेळ। तैसे तया पतितावरी कृपा केली नरहरी दंड देवनी शिष्या करी रेखा सप्त काढविल्या। श्री गुरु म्हणती पतितासी एक रेखा अलंगिरी ऐसी आला नर वाक्या सरसी आले ज्ञान अनिक। तया श्री गुरु म्हणती तयासी कवने कुळे जन्मलासी पतित मने की तरांशी नाम आपुले वन राखा।
दुसरी रेखा अलंगिता ज्ञान झाले मागोता बोलू लागला अनेक वार्ता विस्मय करती तयेवेळी. तिसरी रेखा अलंगिता म्हणती त्यासी झाली ज्ञानस्मृती म्हणे गंगापुत्र निश्चिती वासतटी गंगेच्या. अलंगिता रेखा चौथी म्हणे आपण शूद्र जाती जातो होतो आपुलेवरती स्वामी माते पाचरिले. अलंगिता रेखा पाचवेसी झाले अज्ञान अनेक तयासी जन्म झाला वंशवंशी नाम आपुले सोमदत्त. सहावी रेखा अलंगिता म्हणे आपण क्षत्रिय ख्याता नाम आपुले विख्याता गोदावरी म्हणून. सातवी रेखा अलंगिता क्षणअग्री जाती विप्र आपण वेदशास्त्रादी व्याकरण अध्यापक नाम आपुले. श्री गुरु म्हणती तयसी वेदशास्त्री अभ्यास मनसी ते विप्रचर्षसी वाद करीत असावे. अभिमंत्रोणी विभूती त्यांचे सर्वांगी प्रोक्षिती प्रकाशले ज्ञानज्योती त्या नरापर्ययसा. जैसे मानस सरोवरस वायस जात होती हंस तैसा गुरु हस्तपर्श पतित झाला ज्ञानराशी. नृसिंह सरस्वती जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतार अज्ञानी लोक म्हणती नरू त्याची जाती अंधपात. आले चर्चेस विप्रभय चकित झाले फार जीवात तुटवणी झाले बधीर हृदय शोळ तात्काळी. विप्र थरथरा कापती श्री गुरुचरणी लोळती आमोच्या आता काय गती जगज्योती स्वामिया. वैष्णव या मायापाशी झालो आपण वाहतासी न ओळखो तुझ्या स्वरूपाशी क्षमा करणे स्वामिया. तैसे तया पतितासी लागले ध्यान गुरुसी न जाय आपुल्या मंदिरासी विप्र आपण म्हणत असे. के होता ती अवसरी आली त्याची पुत्र नारे म्हणू लागले अपस्मारी म्हणून आलो धावत. जवळ येता स्त्रियसी पुरुष नको म्हणे तेसी कोपे करून या मारावयासी जात असे तो पतित. ऐकून तियेचे वचन गुरु बोलती हसून त्या नरा ते बोलावून सांगता ती पर्येसा. श्री गुरु वचन ऐकून विनवतसे कर जोडून केवी होऊ जातीहीन ज्ञान होऊनी मागुती. श्री गुरु मनी विचारिती याचे अंगी असे विभूती प्रक्षाळ लुब्धा हाती अज्ञात्व पावेल. श्री गुरु म्हणती त्यासी उदक घेऊन कुंभासी मस्तकी घालिता पतितासी गेली विभूती दुहोनी. विभूता धुता पतिताचे झाले अज्ञान मन त्याचे मुख पाहता स्त्रीपुत्राचे धावत गेला त्याजवळी. असे विभूतीचे महिमान महात्म्य असे पावन साच होय ब्रह्मपूर्ण भस्म महिमा अपार. इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त नाना प्राकृत कथा समंत सदा पठित भाविक भक्त चतुर्थ अध्याय गोडः श्री गुरुदेव दत्त. इति श्री गुरु संक्षिप्त चरित्र चतुर्थ अध्याय संपूर्णम्.